अंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिचे नाम तो ज्ञानराजा सुपाती महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री कुंडलिका वरदरूप श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्वसंगती व्यापक माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कैवल्याचा पुतळा प्रगटला बरोबर झालं सगळ्यांना येत आहे म्हणवायची जरूर नाही आता म्हणू शकतो आपण हे बरोबर म्हणू शकतो आपण चला म्हणा बरोबर म्हणू चला कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबम साधकांचा माय बाप दर्शन हरेता सर्वभूती सुख रूप ज्ञानोबम ज्ञानियांचा शिरोमणी वंदतो कामुजता चिंतकांचा चिंतामणी चालविले जड भिंते हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगती रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूप प्रगटला ज्ञानोबम ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीते दीपिका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबम गुरु सेवेला गी जाण लोक्याचे जीवन ज्ञानोबम साधकांचा माय बाप दर्शन हरेता सर्वभूते सुख रूप ज्ञानोबम ज्ञानोबम ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार 27 ऑगस्ट. आजचा दिनविशेष आहे. आज नारळी पौर्णिमा आहे की नाही. आज नारळ देतात पोळी आणि उद्या रक्षाबंधन आहे का. आता दिनविशेष मी आज काय लिहिलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगू शकत नाही. नंतर बघू आपण उद्या. आता हा जो श्लोक आहे 13वा श्लोक आहे बघा आजचा. म्हणजे आपला चौथा अध्याय आणि 13वा श्लोक. मोरे साहेब भेटला तुम्हाला? ओके. आता मी म्हणतो त्या त्याने आपण म्हणा चातुर्वर्ण्यं मया म्हणा सृष्टिं गुण कर्म विभागश तस्य कर्तारमपि माव विद्यये कर्तारमव्ययम्. बघा श्रीमद भगवद्गीतेमध्ये काही गूढ श्लोक आहेत. गूढ म्हणजे ते वरवर दिसायला त्याचा अर्थ वेगळा लागतो, परंतु अंतरंग जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्याचा अर्थ वेगळा आहे. हां, तर हा गूढ श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. पहिला गूढ म्हणजे इथून सुरुवात होते काही तर हा गूढ श्लोक आहे. आणि ह्या श्लोकामध्ये भगवंत वर्णाश्रमाच्या अवस्थेचं वर्णन करत आहे. तर भगवंत काय आहेत? या सृष्टीचे कर्ता आहेत. कर्ता असून ते अकर्ता आहेत. म्हणजे ते कर्ता जरी असले, कारण काय जन्म मृत्यू त्यांना नाही आहे, ते अविनाशी आहेत. त्याच्यामुळे कर्मबंधनाचं त्यांना काही म्हणजे कर्मबंधन त्यांना लागत नाही. आणि आपल्याला ते ह्या कृतीतून असं सांगतायत की तुम्ही करता. आता कर्ता म्हणजे काय? जो कर्म करतो तो कर्ता आहे, परंतु कर्त्याला सुद्धा अकर्ता व्हायला पाहिजे. ते त्यांनी कसं व्हायचं, कसं करायचं? बघा, जेव्हा
गोवर्धन पर्वत जेव्हा उचलायचा वेळ आली ना, तेव्हा ते गोपाळांना म्हटले की चला 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 हात लावा. आणि म्हणजे उचलला भगवंतानी, पण क्रेडिट कोणाला दिलं त्यांनी? भक्तांना दिलं. आता त्यांची काही एवढी हे नव्हती, काय ताकद नव्हती की त्यांनी गोवर्धन पर्वत उचलू शकतील म्हणून. परंतु भगवंताचं हेच एक की तो करता असतो, परंतु त्याचं क्रेडिट तो घेत नाही. बघा, देशाचे पंतप्रधान असतात, ते म्हणजे सगळं म्हणजे का नियमाने काम चालतं. आहे की नाही? नियमाने सगळं, म्हणजे आपले राज्य म्हणजे राज्याचे वेगळं शासन आहे, केंद्राचं वेगळं आहे, आणि पंतप्रधान करतात, पण ते करतात का प्रत्यक्ष? प्रत्यक्ष कृती दुसरेच लोक करतात. मग ते काय अकर्तेत का? ते करतेत पण अकर्तेत. असंच आपल्याला या श्लोकामधून भगवंत सांगतायत. आणि ते काय म्हणतात की मी वर्णाश्रम तयार केला. आता वर्णाश्रम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 4 वर्णाश्रम आहेत. एक आहे ब्राह्मण, क्षत्रिय, नंतर वैश्य आणि शूद्र. तर हे कशावर अवलंबून आहेत? हे गुण कर्मावर आहे. जसे तुमचे गुण आहेत. बघा, जन्म कुठल्या कुळात घ्यायचा हा आपल्याला हे आहे का? अधिकार नाही, आणि आपल्याला माहितीही नसतं, कुठेही आपण जन्म घेतो. बघा, तुकोबारायाने एका ठिकाणी असं म्हटलंय, वर्णाभिमान कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपाशी. वर्णाने तो म्हणजे जन्माने तो कोण समजा चांगल्या कुळात आहे, परंतु तो जन्माने श्रेष्ठ नाही आहे. मनुष्य हा कर्माने श्रेष्ठ होतो. म्हणून कर्म हे आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि मागे आपण शिकलेलो आहे की ही जी प्रकृती आहे ही 3 गुणावर अवलंबून आहे. सत्व, रज आणि तम, आहे की नाही? हां, सत्व, रज आणि तम. तर काय माहिती आहे का, आपण पहिलं ना ब्राह्मण वर्ण घेऊ. ह्या ब्राह्मण वर्णामध्ये काय असतं माहिती आहे का? सत्वगुण जास्त असतं. जवळजवळ आपण त्याची थोडी टक्केवारी करून घेऊ. ब्राह्मण वर्गामध्ये सत्वगुण हा 75% असतो जवळजवळ, आणि 15% रजोगुण असतो, आणि 10% तमोगुण असतो. आता आपण क्षत्रियामध्ये येऊ. क्षत्रियामध्ये ना 50% सत्वगुण असतात, आणि मग बाकी त्यांच्याकडे रजोगुण जास्त असतो. म्हणजे रजोगुण 50% असतो, सत्वगुण कमी असतो, 25 आणि ते 25 असं टक्केवारी. आणि वैश्यामध्ये काय असतं? वैश्य म्हणजे काय? व्यापार. त्याच्यामध्ये रजोगुण जास्त असतो. हां, आणि त्याच्यामध्ये प्रमाण आहे ना सारखं असतं, म्हणजे 33%. कारण व्यवसाय म्हटलं की धडाडी आली, शौर्य आलं, बुद्धिमत्ता आली, चिकाटी आली. आणि शूद्रामध्ये काय होतं? शूद्रामध्ये 50% तमोगुण असतो, जास्त असतो आणखीन, पण मी म्हणतो 70% असतो. आणि मग ते थोडं सत्वगुण कमी असतो, रजोगुण कमी असतो. आता या शूद्राचं कसं असतं? शरीराने ते बळकट असतं, म्हणून त्यांना वर्णाश्रमाप्रमाणे त्यांना 3 वर्णाची सेवा करायला सांगितलेली. म्हणजे सेवा कोणी करायची? तर या वर्णाने, असं एक शास्त्राने धरून, म्हणजे यानी हे कसं आहे माहिती आहे का? एक शासन व्यवस्था आहे. आणि ह्याप्रमाणे जर का व्यवहार चालत गेला तर तो काय असतो? तो व्यवस्थित चालतो. ही घटना भगवंताने ह्या पद्धतीने चालवून दिलेली आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, आपणच आपल्याला ओळखायचं आहे की आपल्याकडे कुठला गुण चांगला आहे. समजा आपल्याकडे सत्वगुण जास्त असेल तर आपला कल कुठे असतो? धार्मिकतेकडे जास्त असतो. आपल्याकडे रजोगुण जास्त असेल तर आपला कल हा व्यापाराकडे जास्त असतो. आपल्याकडे तमोगुण जास्त असेल
तर आपला कल मग थोडा वाईट मार्गाकडे जास्त असतो. तर आपण काय करायचं आहे, सत्वगुणाची वृद्धी करायची आहे आणि वृद्धी करून आपण आपल्याला उन्नत करायचं आहे. आपुली आपण करा सोडवण. तुम्हाला तुमची सोडवण तुम्हालाच करायची आहे. उधरे आत्मा हां. आणि कसं होतं माहिती आहे का, याच्यामध्ये मेन म्हणजे भगवंत कसं आहे, भगवंताला सगळे सारखेच आहेत. चारी वर्णाचे माणसं असं नाही की ब्राह्मण त्यांना प्रिय आहे किंवा शूद्र त्यांना प्रिय, असं काही नाही. ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत सर्व वर्ण भगवंताला काय आहे. हां. आणि याच्यामध्ये ना एक तुकोबांचा अभंग आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं काय, म्हणजे काय भेदभाव असतो त्याच्यामध्ये किंवा नसतो. आणि भगवंत भेदभाव करतच नाही. एक अभंग असं आहे, उंच निंच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षे प्रल्हादासी. हा जो अभंग आहे ना, याच्यामध्ये जवळजवळ ना 22 भक्तांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे दासीपुत्र, हे विदुर कोण होते, दासीपुत्र होते, म्हणजे ते शूद्रामध्ये होते. आणि दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, आणि प्रल्हादाचं कोणी रक्षण केलं, भगवंताने. आणि ते दैत्याच्या कुळामध्ये होते, म्हणजे ते दैत्याच्या कुळामध्ये, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही केलं. आणि पुढे काय म्हणतात, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेलेविनी. कबीर हे मुस्लिम होते, पण त्यांचंही काम भगवंताने केलेलं आहे. आणि हे रोहिदास हे चर्मकार समाजाचे, पण त्यांचंही भगवंताने सेवा केलेली आहे. पुढे काय म्हणतात, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावतासी खुरपू लागे. म्हणजे सजन कसाया हा मांस विकणारा होता, त्याचाही मांस भगवंताने विकलं. माळ्या सावतेची शेती केली भगवंताने. त्याच्यानंतर काय, नरहरी सोनारा गडू फुंकू लागे, चोखा मेळा संगे ढोरे उडी. नरहरीचं सोनाराचं काम केलं देवाने, आणि चोखा मेळ्याचं ढोरे ओढायचं काम देवाने केलं. नामयाची जणी सेविवेची शेणी. नाम्याची जी जणी होती ती दासी, तिच्याबरोबर शेणी पण गोळा करत होती. आणि धर्माघरी पाणी वाहे दाढी. धर्माघरी म्हणजे धर्मराजाकडे पण काम केलं त्यांनी. अर्जुनाच्या रथी होया सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. गवळ्याची घरी अंग गाई वळी, द्वारपाळ बळी द्वारे झाला. एकोबाशे ऋण फेडी ऋषी केशी. एकनाथ महाराजांचं ऋण फेडलं त्यांनी. अंब ऋषीची सोशी गर्भवास. अंब ऋषीने हे दिला होता, शाप दिला होता, कोणी, दुर्वास ऋषींनी. तर त्याचा गर्भवास भगवंताने सोसला. पुढे काय म्हणतात, मीराबाईसाठी घेतो विष प्याला. आता ही मीराबाई कुठल्या वर्णामध्ये येते, क्षत्रियमध्ये येते, राजपूत घराण्यामध्ये. तिचा त्यांनी काय केला, विषाचा पेला त्यांनी पेला. दामाचीचा झाला पाडेवार. घडी वाहे गोऱ्या कुंभाराची, उंडी त्या मेत्याची अंगवरी. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. म्हणजे अशा प्रकारे हा अभंग आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक दुसरा एक अभंग आहे, तो आपण वाचू आणि मग आपण ओव्याकडे बघू. तो दुसरा अभंग असा आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिन्ही लोक. वर्णाभिमान कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपासी. अंतजाती येऊनी तरिल्या हरिभजने, तयाचे पुराणे भाट झाली. वैशा तुळादार गोरा तो कुंभार, धागा सांबार रोहिदास. कबीर मोमीन लथिफ मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. कानोपात्रा खोंदू पिजारीचो दादू. कानोपात्रा ही वेश्या आहे आणि पिंजारी आहे, म्हणजे आपण म्हणतो ना तृतीयपंथी व्यक्ती आहे, त्यांची पण सेवा भगवंतांनी केली. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याचे सर्वेश्वर करी हरी. नामयाची जनी कोण तिचा भाव,
जेवी पंढरी रावत ये सवे. म्हणजे जणीबरोबर ते जेवत होते, ते नामयाची जणी म्हणजे जणीबरोबर. त्याच्यानंतर काय पुढे, मैराळ जनक कोळो कोळो त्यांचे महिमान तयाचे काय सांगू. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तरीले पतित नेनो किती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्यांचेनी पावन तिन्ही लोक. म्हणजे याच्यामध्ये भगवंत जातीभेद करत नाही. भगवंत हा कर्माला महत्त्व देतो, प्राधान्य देतो. मग आपण काय केलं पाहिजे, आपण कर्म चांगलं केलं पाहिजे. बाकी हे समाज व्यवस्था आहे की नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मी असं सहज लिहून काढलं हे 2 अभंगामध्ये. तर याच्यामध्ये ब्राह्मण व्यक्ती 4च आहेत आणि क्षत्रिय व्यक्ती 5 आहेत आणि वैश्य 4 आहेत आणि शूद्र व्यक्ती जवळजवळ 15 आहेत. म्हणजे शूद्रावर जास्त भगवंतानी प्रेम केलेलं आहे. तसं काही नाही आहे, त्याच्याकडे सगळं सारखं आहे, त्याच्याकडे भेदभाव काहीच नाही आहे. तर आता ज्ञानोबा आपण काय म्हणतो ते बघू. आता याची परी जाण सारी आहेत हे वर्ण. सृजले म्या गुण कर्म भागे. तर अर्जुना मी 4 प्रकारचे वर्ण तयार केलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि हे गुण आणि कर्माच्या आधारावर आहे. हां, हे तू समज, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. जे प्रकृतीचे आधारे गुणाचे व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचले. आता ही परंपरा रूढी हे माझ्यापासून झालेलं आहे, परंतु मी नाही तयार केलं आहे म्हणे. भगवंत म्हणतात मी तयार केलेलं नाही आहे. आणि हे तत्वता ज्यांनी ओळखले तो कर्मबंधनातून मुक्त झाला, असं ते अर्जुनाला म्हणतात. पुढे बघा, एत एकची हे धनुष्य पाणी परे झाले गा चवुवर्णी. ऐसे गुण कर्मी कडेसनी केली सहजे. अरे अर्जुना, धनुष्य पाणी म्हणजे अर्जुना, अरे अर्जुना एत एकच हे धनुष्य, हे सगळे एकच आहेत. हे सगळे मानव जात आहेत ना, हे एकच आहेत, याच्यामध्ये भिन्नता काही नाही आहे. परंतु काय माहिती आहे का, हे मुद्दाम 4 वर्ण मी काय पाडले, कारण व्यवस्था व्हावी समाजाची. आणि ऐसी गुणकर्मी कडसनी केली सहजे. आणि हे सगळं गुणांवरती अवलंबून आहे. जसं जसा गुण आहे त्या पद्धतीने तो. बघा एकदा ना गोविंदगिरी महाराज माहिती आहे तुम्हाला, अयोध्येचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांनी एकदा प्रवचनातून मी ऐकलं होतं की शूद्रांना वेदाचा अधिकार नाही असं नाही म्हणे, तो DNA आहे की ते पूर्वीपासून ब्राह्मणांनी केलेलं आलं आहे, ते लगेच त्यांना लगेच आत्मसात होत आहे. आता काय केलेलं आहे शासनाने बघा, आता विठ्ठल मंदिरामध्ये पण बडवे पुजारी ते काढून टाकले त्यांनी आणि दुसरेच जातीतले पुजारी का तयार केले. त्यांचा उच्चार बरोबर राहील का हो, जेनू काम. म्हणजे इथे शासन समानता करताय, पण ती समानता कुठेही कामाची नाही आहे. ते शासनाला कळतच नाही काय. आणि मग इथे ते काय म्हणतात की सत्वगुण मुळात त्या DNA मध्ये जास्त आहे. आणि तुम्हाला धार्मिक गोष्टीमध्ये सत्वगुणाची गरज आहे. तुम्ही तमगुण माणसाला पूजा करायला सांगितलं, करेल का होतो, त्याचं ध्यान पण लागणार नाही आहे की नाही. पुढे बघा आता, मनोनी ऐके पार्था हे वर्ण भेद संस्था. मी करता नव्हे सर्वदा याचे लागी.
अरे वास्तविक पाहता ही चातुर्यावरनं जी व्यवस्था आहे ती निर्माण झाली, ही भगवंत म्हणतात मी त्याचा करता नाही आहे. आणि वास्तविक याचा आधार प्रकृती आहे आणि वास्तविक मनुष्यामध्ये कुठलाही भेद नाही आहे. बघा तुम्ही मागे आता आपण शिकलो होतो की ह्या जगामध्ये पहिल्यांदा कोणी अवतार घेतला हो मनुष्य रूपामध्ये? मनूने घेतला. म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये पहिलं जोडपं कुठलं आहे? मनू आणि शतरूपा. आणि त्याच्यापासून पिढे सगळं तयार झाले. म्हणजे काय हो याचा अर्थ? म्हणजे बीज एकच आहे परंतु गुणामुळे काय झालेलं आहे? फरक पडलेला आहे, असं भगवंत आपल्याला म्हणतात. आणि उद्याच्या श्लोकामध्ये आपल्याला कर्मबंधनातून कसं मुक्त व्हायचं आहे ते आपण उद्या बघणार आहोत. कुंडलिका वरद्यारूढ श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संतन की अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.